सगळं टाकायची. ते एक मूर्ती आहे, तूच एक नदीत जा आणि ते काहीतरी धडकेल. चायनीज नावाचा आयटम तुम्हाला खायला घातला. सकाळी लवकर 5 वाजता उठून आम्ही ही ज्वारी काढायला यायचो. मित्रांनो, काय आठवत आहे काय? रामलिंग बेट इकडे हां, त्यावेळी भरपूर पाणी होतं, पावसाळा होता त्याच्यामुळे. आता पाणी बघा कसं निळशार दिसतंय. पण आता ह्यावेळी आम्ही आता इकडे जाणार नाही आहोत. तिकडे जर जायचं असेल तर हा खालचा ब्रिज आहे, त्या खालच्या ब्रिजने जावं लागेल. तर मित्रांनो, आपण आता बोटिंग करायला जाणार आहोत. या इथं नवीन स्पॉट झालेला आहे बोटिंगसाठीचा. 100 रुपये पॅडल मारणारी बोट आहे. बाकी स्पीड बोट कितीला आहे? हां, 10 शीट 200 रुपयाला आहे. काय नाव आहे? चायनीज नूडल्स. चायनीज नावाचा आयटम तुम्हाला खायला घातला. आणि इंडियन जाऊ द्या मित्रांनो, एकंदरीत एन्जॉय करतोय. पाय दुखायला लागले म्हणून दोघींना आता बसवलंय पॅडल मारायला. आणि मस्त आहे. 100 रुपयामध्ये आपण अर्धा तास फिरू शकतो पाण्यामध्ये. तुम्ही कुठेही बाकी ठिकाणी जर बोटिंगला गेलात, तापोळा किंवा अशा बाकीच्या ठिकाणी तुम्ही बोटिंगला जातात, ठाण्यामध्ये इवन ठाण्यामध्ये त्या तलावपाळीला 150 रुपये बोट आहे. आणि ती पण कशी बोट आहे, कॉमन बोट आहे काहीतरी असं. तर मस्त आहे, आपण एन्जॉय करू शकतो. इकडे पाणी पण एकदम स्वच्छ आहे, निसर्ग सौंदर्य आहे इकडे. कृष्णा नदी, संत वाहते कृष्णा नदी, ते आपल्याला इथे अनुभवायला मिळतं आहे. त्याचबरोबर इकडे मागे रामलिंग बेट पण आहे. जवळच किल्ले मच्छिंद्रगड आहे, जवळच नरसिंहपूर आहे. म्हणजे एकंदरीत बरीचशी ठिकाणं इथं आल्यानंतर आपण कव्हर करू शकतो एका दिवसामध्ये. राजा होता, त्याला स्वप्नात आलेलं की एक गुरु होते, त्यांनी स्वप्नात सांगितलेलं त्यांना की इथे एक मूर्ती आहे, तूच एक नदीत जा आणि ते काहीतरी धडकेल आणि तू मीन्स तिथे काहीतरी सापडेल आणि ते घेऊन ये. मग त्यांनी तिथे गेले आणि भरपूर माणसांना घेऊन गेले आणि त्यांना तिथे काहीतरी धडकलं आणि त्याने ते उचललं. काय होतं एक मग तिथे खाली जी मूर्ती आहे ती मूर्ती तिथे होती आणि मग ती भरपूर जड होती आणि त्यांनी मग ती उचलली आणि सगळ्या माणसांनी आणि एका झाडाच्या खाली ठेवली आणि मग ती इथे एकदम अशी टाईट बसली की ती परत कोणाला उचलायला आली नाही. मग त्यांनी काय केलं, ते सगळे ते झाड होते ना ते तोडलं आणि हे मंदिर बांधलं.
तर मित्रांनो, जसं की युविकाने आत्ता सांगितलं की या इथला इतिहास काय आहे, तर जी मूर्ती आहे ती त्यांना खाली नदीमध्ये सापडली, कृष्णा नदीमध्ये, आणि ती मूर्ती त्यांनी वरती उचलून आणायचा प्रयत्न केला आणि ती त्याच्यानंतर त्यांना वरती आणता नाही आली. तिथेच ती मूर्ती मग स्थापन करण्यात आलेली. माझा एक अंदाज होता की इथे काहीतरी ती जी घटना आहे म्हणजे खांबातून ते नृसिंह प्रकट झाले असतील अशी माझी काहीतरी एक कल्पना होती. असं काहीतरी असेल इकडचा इतिहास, पण असं काही नाही आहे. ते जे घडलेलं असेल ते मे बी दुसरीकडे कुठेतरी घडलं असेल. मित्रांनो, शेतात आलो आहे. आमच्या ज्वारी केली शेतामध्ये फर्स्ट टाईम, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर, 5-6 वर्षानंतर मी बहुतेक ज्वारी बघतोय आमच्या शेतामध्ये. कारण की शेतामध्ये बरेच वर्ष ऊस होता आणि ज्वारी. तुम्हाला ह्याच्यावरनं मला एक आठवलं की मी ज्यावेळी 10वीला होतो त्यावेळी मी माझी आई वडील सकाळी लवकर 5 वाजता उठून आम्ही ही ज्वारी काढायला यायचो. ती ज्वारी नुसती अशी कापता येत नव्हती, आपल्याला अशा हाताने काढावी लागायची. त्यावेळी हाताला एवढे फोड यायचे. आता ते अजून दिवस आठवतात मित्रांनो, भारी वाटतं त्यावेळी. आणि आता जर करायला गेलं तर वाट लागेल माझी. आता काय करू नाही शकणार आहे मी, पण मस्त वाटतंय. ते दिवस आठवतात. स्ट्रगल तुम्हाला माहिती आहे, स्ट्रगल कधी आपण विसरलं नाही पाहिजे. जर विसरलं तर आपण पुढे गेलो की आपण हवेत जातो, हवेत नाही गेलं पाहिजे. सत्यम, कोणाची शेती ही? तुमची? कायची आहे? तुमची होय. काय माहित हे काय आहे? होय रे सत्यम, हे काय? हे काय? हे 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 काय? काय फ्लॉवर आहे होय? अरे वा. आणि ते काय? ते काय इकडचं? हे 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 हात लावलास ते काय आहे? कांदा आहे काय? लसूण आहे काय हे? अरे वा, पडशील पडशील. आणि हे काय आतमध्ये? आतमध्ये ते काय? ते हो, ते हिरवं. हा, काय आहे ते? होय, मुळा आहे काय? तू काय करतो आतमध्ये जाऊन? झोपतोय? अरे वा. सही. मित्रांनो, भारी ना. म्हणजे गावाकडच्या मुलांना खेळण्यासाठी किती काही गोष्टी असतात. भारी. ते एकदम रानामध्ये फिरतात, खेळतात, काही करतात, खातात. त्याच्यामुळे गावाकडची मुलं जास्त तंदुरुस्त असतात मित्रांनो. चेष्टा करत. मित्रांनो, अजून एक सबस्क्रायबर आपला भेटलाय. इथेच सातारमध्ये कोरेगाव तालुका आहे. इथे मी कॉलेजला होतो. तर हा माझ्या कॉलेजमेटचा भाऊ आहे, विशाल दीक्षित. तर याच्या भावाचं आज लग्न आहे. मी त्या लग्नाला चालू आहे, शिवकृपा मंगल कार्यालयात. तर भेटू आपण त्याला. आणि ह्यांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. आज माझी यांच्याशी भेट झाली आहे, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो, शिवजयंतीच्या निमित्ताने मी सातारला जात होतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. तर जात असताना मला एक फोन आला मित्राचा, स्वप्नीलचा. हा आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर आहे. त्याचबरोबर श्रुती, बहुतेक हिला तुम्ही ओळखलंच असेल. हिचे मी 2-3 व्हिडिओ शेअर पण केलेले आहेत आपल्या पेजवरती. रसबून नावाचा हिचा चॅनल पण आहे. म्हणजे हे दोघं चालवतात. हा टेक्निकल एडिटर आहे आणि ही तर काय
ॲक्टिंगची क्वीन बोलू शकतो आपण. नमस्कार मित्रांनो, मी श्रुती पुराणिक. माझं रसबून नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. किरदार नावाची एक वेबसिरीज आम्ही त्यावर करतो. वेगवेगळे किरदार म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टर्स त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळतील आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.